मस्तपैकी ना युनिबिक्सचे बिस्किट खाते, कारण ना मला खूप तिखट लागलं. खिचडी आमची फिक्की होती तरी पण तोंडाला इतकं तिखट लागलं. मग शेवटी आज बिस्किट खाल्ले. त्याचं रॅपर दाखवते, इतक्या टेस्टी बिस्किट आहे ना ते. युनिबिक्सचे चॉको चिप कुकीज होते ते, खूप सुंदर आहे. मला खूप आवडलं. मी पुन्हा घेईन म्हणजे घेईन ते आता. आय थिंक मी ते ऑनलाईन ऑर्डर केले होते झेप्टोवरनं. सुपर मार्केटला वगैरे भेटून जाईल. हे एव्हरीवन, तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळची वेळ आहे ही. सकाळी बघा माझं किचन वगैरे सगळं मी रात्रीच आवरून धुवून चून ठेवलेलं होतं. सकाळी भांडे टांगून गेले होते, त्याच्यामुळे भांड्यांची पाटी रिकामी. आता मी ब्लॅक कॉफी केली आहे आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी आता ना निंबू पिळणार आहे. तर फ्रीजमध्ये ठेवलेला होता तसा एक. तर ही बघा, ही वाली ब्रू कॉफी मी रोज पिते, ब्लॅक कॉफी. तर आता ही कॉफी मी पिणार आहे विथ निंबू पिळून. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे. तर तुम्ही बघू शकता आज सकाळ झाली आहे आणि मला ना खूप जास्त ताप आहे. त्याच्यामुळे मी ना आंघोळ नाही केली, जस्ट तोंड हातपाय धुतले. बट आता कांदा कापते ना, खूप रडली, मॅसेज डोळ्यातून पाणी आलं. त्याच्यामुळे ना असं चेहरा जरा दिसतोय आणि मेकअप वगैरे केला नाही ना मी. तर स्पृहाला आज मसाला पाव खायचा आहे. स्पृहाला ना मला बरं नव्हतं, मला सकाळी जागच आले नाही आणि मग आज स्पृहाला काही स्कूलला पाठवलं नाही. तर मग झालं असं की आता ती सकाळी तिला मग चहा टोस्ट खाऊ घातली सकाळी, पण आता ती मला म्हणते की तिला मसाला पाव खायचा आहे, भाजीपोळी नाही खायची. मग मी तिच्यासाठी नाही, हे बघा मस्तपैकी असे झेप्टोवरनं पाव ऑर्डर केले आणि ना ॲपलही ती कधीची म्हणत होती म्हणून हे बघा ॲपल ऑर्डर केले. आणि आता B12 रिच फूड म्हणून मी हे घेतलं माझ्यासाठी. मी आता हे खाणार आहे आणि त्याचाही माझा आज उपवास आहे आणि त्याच्यामुळे मग मी दुसरं काही खाणार नाही आहे. बटर मिल्क ऑर्डर केलं आहे स्वतःसाठी. मी तेच पिणार आहे आज आणि तेच खाणार आहे. आज घरात फ्रूट्स खूप झालेले आहेत. एनिवेज मी आता कसं काय काय कापते. तिला आलू नको आहे, म्हणजे बटाटे उकडलेले असतात ना मसाला पावमध्ये, ते तिला आवडत नाही. त्याच्यामुळे मग बटाटे काही टाकत नाही आहे. पण मी काय काय कट केलं ते तुम्हाला एकदा दाखवून देते. हे बघा, मस्त एक अशी मोठीशी शिमला होती, ती लाल होती. तर मी तिला अर्धी कट केली. आता ती कट करून घेणार आहे. 2 कांदे कापून घेतले, कारण ते एवढे एवढे शिजून जातात शिजून. एक टोमॅटो घेणार आहे. एवढं सगळं केलं आहे. आणि हा पाव बघू, 2च पाव तिला आता बनवू, बाकीचा मसाला तसाच ठेवेल. मी बनवून ठेवणार आहे, मसाला जास्तच होणार आहे ऑब्व्हियसली, पण मग ते साईडला ठेवेल मी. पुन्हा म्हटली तर तेच बनवून देईल, कारण मी तर पाव वगैरे खाणार नाही. मी तर खातच नाही पाव वगैरे. तर बघू शकता असे प्रॉपर बॉम्बे पाव आहे ते. पावड्यावाले पाव आहेत ते ॲक्च्युली, पण मग म्हटलं तिच्यासाठी इनफ राहतील ना. मोठी लादी बघत होती पण लादी मिळाली नाही. एनिवेज, तर एवढ्यामध्ये इनफ होऊन जाईल. तर हे बघा, मी सगळं असं परतायला ठेवलं आहे. आता मसाला पावचा मसाला रेडी करायचा आहे आपल्याला. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कांदा, टोमॅटो आणि शिमला. आणि हे आहे माझा मसाल्याचा डब्बा. तर मी आता मसाला पावमध्ये काळा मसालाच टाकणार आहे, बिकॉज मसाला पावमध्ये काळाच मसाला असतो. तर मिरची बिरची काही नसते बरं का, लाल तिखट वगैरे नसतं त्याच्यामध्ये. प्रॉपर काळा मसाला असतो मसाला पावमध्ये आणि तोच खूप छान टेस्ट देतो. तर हे बघा, मी असं हळूहळू थोड्या वेळाची क्लिप घेणार आहे तुमच्यासाठी. आणि 25 हे बघा, आता हे बऱ्यापैकी शिजलं आहे. आता मी थोडंसं तेल टाकलं मसाल्यासाठी. मसाला टाकायचा आहे थोडासा, तो बी जास्त नाही टाकायचा. हा एवढाच टाकला फक्त मसाला मी. तो आता परतून घेते असा पाहिजे. त्याच्यामध्ये आता हा मसाला मिक्स करून देते, कारण ती एवढं स्पायसी खाणार नाही ना, त्याच्यामुळे मी आता मसाला असा बघू शकता तुम्ही. ऑइल लागतं बरं का जास्त, कारण की त्याला परतायला, त्याला शिजायला ऑइल लागतं. तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं शिजलं आहे. आता थोडीशी ना हळद टाकते. हळद मी टाकली नव्हती ना, अकॉर्डिंगली तुम्हाला जशी लागते तशी. आणि मीठ पण टाकलंय. मिठामुळे काय होतं ना, कांदा पटकन शिजून जातो. तर बघू शकता तुम्ही आता सॉरी तर आता पाव खोलून घेते. जे रेडीमेड पाव घेतलेले होते ते. सध्या ना 2च पाव घेणार आहे, कारण की ती काय एवढं खाऊ शकत नाही, मला माहिती आहे. ती त्याच्यासाठी संपायचंच नाही. तर हे बघा, मस्तपैकी 2 पाव घेतले असे. तर ना आता हे पाव ना गव्हाचे, ते आपण ना कट करून घेऊया.
असे तुकडे करून घ्यायचे. असे करून घ्यायचे. आता ना हा जो पाव आहे असे इथं थोडेसे ठेवून घेते आणि ना याच्यावरती असा मसाला टाकायचा पावावरती. जेवढा लागेल तेवढा लागेल आणि टेम्परेचर कमी करते जरा आता, कारण मसाला छानपैकी असा शिजला आहे. तर मसाला लावायचा पावाला. मी ना एकाच हाताने पकडलाय कॅमेरा आणि मला असं होतंय, जरा काटात काढून घेते मी जरा. आणि जो दुसरा उरलेला पार्ट होता का तो पण मी आता असा कट करून घेतलाय. कट करून आता तो पुन्हा त्याच्यामध्ये परतून घेणार आहे. हे बघा तेल आहे खूप बरं का, मी खूप टाकलंय तेल, म्हणून मी पावासाठी ना सेपरेट तेल असं टाकलं आणि खूपच जास्त ऑइली होऊन जाईल ते. पण हॉटेलमध्ये खूप ऑइली असतं, ती तेलाची अजिबात घाई करत नाही तेल टाकायला. बट मला माहिती मी या शिजायलाच खूप तेल टाकलं, त्याच्यामुळे मी आता तेल काय टाकणार नाही आहे जास्त एक्स्ट्रा. हे जॉईन आहे त्याच्यामुळे मला उलथायला सोपं जात आहे. आणि गव्हाचा ब्रेड असल्यामुळे नाही का मला माहिती आहे, आय एम फीडिंग माय डॉटर हेल्दी फूड. हे सगळं हेल्दीच आहे. ऑइल जर सोडलं तर बाकी सगळं हेल्दी देते मी तिला. हे बघा मला वाटलं होतं मी पुढचे 2 पाव पण या मसाल्यात कव्हर करेन, बट तो मसाला पाव कसं बोलले जाईल नाही का त्याला. तर मी आता याला परत इथं प्लेटमध्ये काढून घेते. तर तुम्ही बघू शकता की सुंदर असा मसाला पाव बनला आहे. बघा सुंदर असा मसाला पाव आहे. जमला की नाही. तर एवढा मसाला उरलाय, तर तेवढ्या मसाल्यामध्ये आय नो अजून तिला 1 पाव तरी प्रॉपर बनवून देऊ शकते मी. आणि हा पण ती काय पूर्ण खाणार नाही आहे, तर मला तिला असं खाऊ घालावं लागणार आहे प्रॉपरली. मसाला तिला सोबत लावता नाही येणार पावाला. त्याला आता उतरून ठेवते, कारण इंडक्शन बंद जरी केलं ना तरी टेम्परेचर खूप असतं. तुम्हाला माहिती पापड भाजता येईल एवढं टेम्परेचर आहे अजून त्याला. एनिवेज बघा किती सुंदर असा मसाला पाव केला आहे. आता त्याच्यासोबत आहे ना एक काटा चम्मच आणि ह्या चाकूने कट करून देते तुकडे तुकडे, जेणेकरून तिला खाता येईल. तर हे बघा अमूल बटर मिल्क पिते मी आता, छाछ. तर हे बघा रेडी टू ड्रिंक येते. त्याच्यामध्ये काय मला वेगळं काही टाकायची गरज वाटत नाही आहे. एवढा ग्लास भरला आहे माझा, एवढा मोठा. तुम्ही बघू शकता हा लस्सीचा ग्लास आहे एक. तर एवढा मोठासा ग्लास भरला आहे. आता मी ते पिणार आहे. आणि उपवास आहे तसं पण, आणि उपाशी पोटी मी दुसरं काही खाल्लेलं नाही सकाळपासून. जस्ट ब्लॅक कॉफी घेतली होती. ब्लॅक कॉफी घेतल्यानंतर मी आता फक्त बटर मिल्क पिते. बघू थोड्या वेळाने. आणि इकडे ना मी बटाटे उकडायला ठेवले, कारण मला ना म्हणजे ॲक्च्युली उपवासाचं काही खात नाही मी. आता मी आजारी आहे आणि माझ्या गोळ्या खायच्या आहे मला. तर गोळ्या खायच्या असल्यामुळे मला साबुदाणा बनवणंच आहे. तर मी आता इथे बटाटे एक मोठासा बटाटा उकडायला ठेवला आहे. आणि इकडे छोट्याशा पातेल्यामध्ये माझ्यापुरतं साबुदाणा टाकला आहे. त्यात स्पृहा पण मानकरी राहणार आहे त्याच्यामध्ये. तर भिजल्यात जमा येतो लिटरली. 1 तास पण नाही झाला बरं का, छान येतो. भिजला आहे आता ऑलमोस्ट. पण मी लगेच बनवणार आणि खूप वेळाने बनवेल जेव्हा मला भूक लागेल, कारण आता मी छाछ पिते म्हणून. झाकण ठेवून देते. कडले आता इथं कुकरचं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आणि इकडे ना शेंगदाणे भाजते. शेंगदाणे भाजले का आज ना मी सेपरेट मिरचीने दळून घेणार आहे. शेंगदाण्यासोबतच मिरची दळायला घेणार आहे, म्हणजे डायरेक्ट तसंच टाकणार आहे. चला तर अशा प्रकारे ना बघू शकता, अशा प्रकारे साबुदाणा रेडी आहे. थोडंसं मी खाली टाकलं फॉर द अग्निदेवता. त्याचा खूपच दूर व्हायला लागला. थोडंसं साईडला करून घेते आता मी, बिकॉज देते मी तो रोजच टाकते. गॅसला पण टाकते आणि याला पण टाकते. तर अग्निदेवतासाठी पण नैवेद्य दिला. आता मी
झालंय. आता जेवण करून घेते. जेवणाच्या आधीच्या गोळ्या घेतल्या गेल्यात माझ्या. अन्न मस्तपैकी ताटात काढून घेतला माझ्या आणि मी तो खाणार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. प्लीज. हॅलो एव्हरीवन. बघा मी परत तोतापुरी मँगो रिस्टॉक केले. यार यू कॅन सी. ॲक्च्युली आम्हाला ते थोडे कच्चे होते पण खूप आवडले बरं का. तुम्ही यू कांट इमॅजिन किती किलो असतील ते. मागच्या वेळेस 100ला 3 किलो होते. आज 100ला डायरेक्ट 4 किलो मिळाले. आणि मग मी कशाला सोडते, घेऊन टाकले डायरेक्ट 8 किलो. आता आय थिंक आय वॉज अ सेकंड लास्ट कस्टमर फॉर दॅट मॅन. आणि घेऊन टाकले. हे बघा, आता मला ना ते खोलायला त्यांनी गाठ खूप पक्की मारली. लास्ट टाइम मी तसंच केलं त्याने बरं का. हे थँक गॉड सुटली. तर तुम्ही बघू शकता कसे. आता हा शेवटचा ना तर त्याने टाकलाय हा बरं का. बिकॉज वजन कमी जास्त होत होतं त्याने टाकलं. बाकीचे सगळे मी स्वतःच्या मर्जीने, हे बघा ते सुंदर व्यवस्थित निवडून आणलेत मी. हा शेवट त्याने टाकला तर हा मला लगेच वापरून घ्यावा लागेल. इथे काहीतरी झालंय त्याला थोडंसं आणि इथे काहीतरी झालंय तर मला वापरावं लागेल. आणि ना गव्हामध्ये ठेवून देते. सगळे असे पिकण्यासारखे येतं, सगळ्यांना गव्हामध्ये टाकून देणार आहे. आणि बघू खाऊयात तसे मस्त तोतापुरी मँगो. हे माय पीपल, तर आता संध्याकाळ झाली आहे आणि ना आज माझा उपवास पण होता. तर असं काही नाही, मी प्रॉपर व्यवस्थित जेवली पोटभर आणि गोळ्या वगैरे पण घेतल्या आहे. माझ्या घरी ना संध्याकाळच्या वेळेला सनलाईट येतं. तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर. तर संध्याकाळच्या वेळेला सनलाईट असतो. सकाळी काही येत नाही. आणि शनिवारी पाणी येणार नाही, तो एक बातमी मिळाली. त्याच्यानंतर ना मी पुन्हा पाणी भरून ठेवते. आता झालं काय, मी माझ्याकडे 2 ड्रम होते, एक 100 लिटरचा आणि एक 200 लिटरचा. तो 200 लिटरच्या ड्रम मध्ये मी गहू भरून ठेवले. आणि एक गोणी उरली होती, ती गोणी मी परत 100 लिटरच्या ड्रम मध्ये भरून ठेवली. पण मग झालं असं की मग बातमी मिळाली की पाणी येणार नाही. म्हटलं तर मग पाणी भरू कशात, माझ्याकडे खूप छोटे टप आहेत पण त्याला कव्हर करायला इश्यू असतो ना. ड्रम कसा म्हणजे झाकून ठेवला का झाला. तर मग आता मी काय केलं, ते गहू पुन्हा गोणीमध्ये ओतले आणि मग परत आता त्या मध्ये मी पाणी भरते. माझं सायमल्टेनियसली ते पण काम चालू आहे. मी टेरेसवरती वॉक करून आली मस्तपैकी 30 मिनिट. कारण आज ना बरं वाटत नव्हतं, खूप असा जीवर खाली होत होता. मला खूप असं दमायला झालं, भीती वाटली जसं नाही का बीपी वाढल्यासारखं. तर मग मी येऊन लागली खाली. पण भरपूर घामाघूम झाली. मी आता जस्ट आली, बकेट लावली पाणी भरण्यासाठी. आणि स्पृहाला क्लासला सोडून येताना मस्त तोतापुरी आंबे घेतले. मला इतके आवडले ते लोकांमध्ये. काही साईज आहे त्याची बघा, वास पण खूप छान आहे. आणि एखाद्या गावामध्ये टिकायला ठेवल्यावर ना खूप छान पिकतील ते. हा एक तो थोडासा खराब नाही झाला, पण यू कॅन सी द साईज. माझ्या हाताशी छोटे पण मग माझ्या हाताच्या एवढा, तळ हाताच्या एवढा तो आंबा आहे डायरेक्ट. लिटरली तळ हाताच्या एवढा आंबा आहे. म्हणजे यू कॅन सी एवढा मोठा मँगो आहे. आणि खायला आंबट नाही. आणि कापल्यानंतर आहे ना तुम्ही असं, तो कडकच असतो खायला, तरी खूप गोड लागतो. तेव्हा पिकल्यावर तर खूप छान लागतो. मागच्या वेळेस ना अर्धे पिकलेले होते तर ते खूप टेस्टी लागले ते आम्हाला. मग मागच्या वेळेस ना मी 3च किलो आणले होते. तेव्हा भाव कमी होता 100ला 3, म्हणजे भाव ना 100ला 3 किलो असा होता. तर स्पृहाचे पप्पा मला बोलले की मग असं असल्यावर तू जास्त घेत जा ना, कशाला टेन्शन घ्यायचं, घेऊन यायचं म्हणे बिंदास. खायची गोष्ट आहे, कशी पण संपून जाते ती. मग मागच्या वेळेस 3 किलो आणल्यानंतर मग थोडा पस्तावा सारखं झालं ना, जास्त घ्यायला पाहिजे होतं. पण आता मी जेव्हा स्पृहाला सोडायला जाताना ना तो काय बोलला की 100ला 4 किलो, 100ला 4 किलो आंबे. तर मग मी म्हटलं अरे वा, म्हटलं 100ला 4 किलो. तेव्हा त्याचा अर्धा पिकअप भरलेला होता. आणि मी जेव्हा 5च मिनिटात सोडून स्पृहाला आली, त्याचा पिकअप ऑलमोस्ट ना एखादी पाटीभर वगैरे मांगो त्याच्याकडे उरलेले होते. तर मी आल्यावर मी विचार केला की पटकन गाडी थांबवायला नको. पटकन त्याच्याकडनं पिशवी घेतली, पटापटा पटापटा पटा 2 पिकअप भरल्या. आणि मग त्या 2 किलोमध्ये 4-4 किलो 2 पिशव्यांमध्ये भरले. पण मग थोडे कमी पडते त्याच्या हाताने टाकून दिले. काही निवडलेले होते असे नाही का, ते झालेले थोडेसे खराब होते, टिक्के टाकते. जसं मी तुम्हाला दाखवलंच आता शेवटचा, अशा टाईपचे थोडेसे खराब होते. जास्त नाही खराब बरं का, तरी असेच खराब होते. ते त्याने टाकून दिले. दोन्ही पिशव्यांमध्ये एक एक टाकलेला आहे त्याचा. तर आम्ही ते खाऊन टाकू आणि बाकीचे मी पिकायला लावले. तर ना ते बघा 100 लिटरवाला ड्रम आहे. जो असा इथपर्यंत भरला, बकेट नाही, छोटस आहे. पाची भरून ठेवलं. Here is my bathroom. Here is my geyser.
सकाळी ना मी मिठाच्या गोळण्या केल्या होत्या ना, ते या वाटेत मीठ घेतलं होतं. तिला मला किचन मध्ये ठेवावं लागेल आता. मी आता पाणी पिते. काय होतंय मला आजारी कसं अचानकच ना खूपच कळून गेल्यासारखं फील झालंय. खोकला असा डेंजर येतोय ना, डेंजर. कप असल्यामुळे ना दूध तर काही पिता येत नाही. काल आमच्या दूधवाल्या दादांनी काल दूधच दिलं नाही. आणि ते दादा आज 1 लिटर ठेवून गेले परत. मी लिटर बंद केलं होतं. मी अर्धा लिटर स्टार्ट केलंय 15 तारखेपासून. पण होतं असं की आता दादा काल आले नाही. त्यांनी असं करायला पाहिजे होतं की परवा 1 लिटर ठेवून दिले असते आणि मग उद्या म्हणजे जसं काल आले नसते तर मग ते 2 दिवसाचं काम झालं असतं माझं. पण आता हा 1 लिटर दूध आज देऊन गेले, उद्या परत अर्धा लिटर देऊन जातील हे दुधाचं. तसं की स्पृहा ना स्पृहच पिणार आहे. मला त्रास होतोय कमी कफामुळे, मी दूध पिणार नाहीये. तर कसं संपवायचं? उद्या फ्रायडे आहे तसा. आज गुरुवारी उपवासाचं प्यायचं होतं मला, पण मग कफामुळे मी पिला नाही. कारण दुधाने काय होतं ना, कफ वाढतो आणि कफाला चांगले छान जास्त वाढायला त्याला चान्स मिळतो दुधामुळे. बघू मग आता मी काय करेल, ग्लासभर दूध रात्रीनं हळद टाकून उकळवे. दुसरं ऑप्शन नाहीये, हळद टाकून उकळवे आणि मग पीठ. एनिवेज गाईज, हॅलो माय पीपल. तर आता ना स्पृहाला मी ट्युशनवरनं घेऊन आले तिच्या, आणि आता बनवत आहे भाकरी बाजरीच्या. इंडक्शनवरती थोडंसं तवा तापायला वेळ लागतो. पीठ मळलं पण मग भाकरी टाकली मी पटकन, नाही भाकरी चिपकून राहते. काठोकला चिपकून राहते. आमच्याकडे तिला काठोक म्हणता, काठवड वगैरे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणता मला माहित नाही, पण आमच्याकडे त्याला मी तर लहानपणापासून काठोकच ऐकत आली. तिला काठवड असं काहीतरी आहे ना, तर आमच्याकडे तेच म्हणता. मी पण काठोकच म्हणते. तसं पण काठोकवरतीच भाकरी छान बनतात, नाहीतर आपल्या स्टीलच्या परातीमध्ये, स्टीलच्या ताटामध्ये चिपकून राहतात फार. आणि उडण काही असलं का त्याच्यावरती छान बनते भाकर. म्हणून मी भाकर एक जरी बनवायची असली तरी काठवडच काढते. दाखवते माझी काठवड किती मोठी आहे. माझी काठवड किती मोठी आहे ही बघा. आता ना ॲक्च्युली स्पृहा आणि मी भाकरीच खाणार आहे, म्हणून मी दोन्हींपुरता गोळा मळाला आहे फक्त. एवढ्याच भाकरी होईल. आणि इकडे इंडक्शनवरती मस्तपैकी तवा ठेवला आहे. आणि इथे ना चिप्स तळले होते, उपवासाचे चिप्स तळले होते, साबुदाणा वगैरे बनवलं होतं ना, तर त्याचं तेल आहे ते. आता ते मला कुकिंगला वापरावं लागेल, कारण मी जास्त दिवस ठेवत नाही, लगेच कुकिंगला वापरून टाकते. एनिवेज आता भाकरी बनवते, पण मग तवा तापलाही नाही अजून, वाढतंय थोडं टेम्परेचर. ठीक आहे, आता एक भाकर टाकून घेते. तर बघा मस्तपैकी भाकर झाली माझी, बघू शकता तुम्ही. आता ती तव्यावर टाकून घेते. टाकली मस्तपैकी, आता मस्तपैकी पलटून घेतली आता. हो छान. तर मस्तपैकी भाकर पलटून घेतली आहे आता. तिला थोडा टाइम लागतो, कारण की भाकर व्हायला ना असं एकदम टेम्परेचर पाहिजे असतं. जास्त टेम्परेचर, असं पूर्ण तवा असा मस्त लसलशीत तापलेला तवा पाहिजे, त्याच्यावर भाकर खूप छान बनते. जर तुमची तवा थोडा जरी तापलेला नसला तरी भाकरीचं सगळं सिस्टम बिघडून जात असतं. त्याच्यामुळे जर सपोज तुमची भाकर तव्यावर टाकल्यावर बिघडत असेल तर माझ्याकडनं ही एक टीप घेऊन घ्या की तवा इतका तापून घ्यायचा व्यवस्थित, असा वरती हाताला असा चटका लागला पाहिजे एवढा तापवायचा, तरच भाकर भाजायची. नाहीतर भाकर तुटते, करपते मीन्स करपते तर टेम्परेचर जास्त असल्यावरच. पण मग भाकरची टेक्निक खरी तवा तापलेलाच पाहिजे आणि तिला वेळेत बघितलं पाहिजे, बस भाकर खूप छान बनते. तुम्हाला ती आरावरती भाजायची बी गरज नाही, गॅसवर भाजायची पण गरज नाही, जर तुम्ही तव्याचं टेम्परेचर मेंटेन ठेवलं. तवा जर असा फुल तापलेला असला ना, तुम्ही तव्यावरच दोन्ही बाजूने अशी मस्त फुगणारी टम फुगलेली आणि खूप छान भाकर होऊ शकते आपली. आता माझी सिस्टीम अशी आहे की मी इंडक्शनवरती तवा फुल तापू देते, इंडक्शनवरती फुल टेम्परेचर होऊ देते त्याचं, मगच भाकर टाकते मी. तुम्ही बघितलं, फक्त पीठ मळलेलं होतं, मी भाकर टाकली सुद्धा नाही, कारण दॅट हॅज अ रिझन. आता इकडून असं भाजलंय ना, परत भाजून घ्यायची. तर ज्यांना कोणाला भाकरीचा अंदाज येत नसेल त्यांच्याकडनं त्यांना मी हा अंदाज एक देते की तो पार्ट पूर्ण भाजून घ्यायचा आणि हा पार्ट परत उलटा टाकायचा, बस. तो पार्ट भाजायची गरज येत नाही, मागचा पार्ट भाजायची गरज येत नाही, मग तो फुल भाजू द्यायचा व्यवस्थित, मग हा पार्ट उलटा करायचा. आणि जेवढी तुम्ही भाकर हलवणार नाही तेवढी भाकर कडक बनते, बस. हा आहे की त्याचा मंत्र. आता ही दुसरी भाकर आहे, पण मी ती भाकर पटकन बनवणार नाही, कारण की हिला भाजायला खूप टाइम लागेल.
इंडक्शनमुळे बरं का. खरं तर हिला भाजायला टाइम लागेल. इंडक्शनचा थोडं टेम्परेचरचा इश्यू असतो. गॅसवर कसं धपाधपा पटापटा गॅस पेटतो, गॅस चालू असतो. मग आता ही भाकर गॅस चालू असतात, आतापर्यंत माझी ही भाकर भाजली गेली असती, दुसरी टाकली गेली असती. पण आता इश्यू इज वॉट की मला आता थांबून राहावं लागतं. मग मी पण काय विचार करते, दोघीच जणी आहे, 2च तर भाकरी का बनवायच्या, एवढा काय विचार करायचा. तिला अजून थोडंसं भाजून घेणार आहे. एव्हरीबडी तुम्ही भाकर बघू शकता. आता मागच्या बाजूची ही बघा व्यवस्थित भाजलेली आहे. आणि आता तिला मी उलटी टाकली बस. आता ती फुगते बघा कशी. हे बघा तुम्हाला असा कॅमेरा करून दाखवते. फुगायला लागली की नाही बघा इथं कशी फुगते. मला ना उलटणी मिळाली नाही म्हणून मी चाकूच घेतला उलटायला. सगळा इंडक्शन इश्यू आहे. परत भाजून घ्यायचं. आता माझा इंडक्शन प्रॉब्लेम असल्यामुळे ना मी त्याच्यावर भाजणार आहे, त्याच्या टेम्परेचरवरती वेट. तर ना इंडक्शनचं सोबत आलेली ही आहे ना स्टँड, तो स्टँड ठेवला आहे मी आता. त्या स्टँड लावून त्याच्यावर भाकराची भाजून घेणार. व्हेरी सॉरी. इतका छान खरपूस वास येतोय ना भाकरीचा. असं वाटतं नुसती खाऊन घ्यावा, पण उपवास सोडायचा आहे मला, प्रॉपरच खावा लागेल. आता ही भाकर मस्तपैकी भाजली गेलेली आहे. इंडक्शनचा मुळे अशी झाली आहे, नाही तर माझ्या भाकरी इतक्या सुंदर असतात ना. तुम्ही आधी तर माझ्या गॅसवरच्या बघितल्या असेल आधीच्या ब्लॉगमध्ये, तर तुम्ही बघितलं असेल माझ्या भाकरी पण खूप छान फुगतात. पण ही पण काय वाईट नाही आहे, छान झाली. इंडक्शनचा थोडंसं असं आहे की मला टेम्परेचर मेंटेन होत नाही, जरा इश्यू होतो. आता परत ना गॅस ठेवून घेते, तवा ठेवून घेते, कारण मी तवा इकडे शिफ्ट केला होता ना थोड्या वेळाकरता. तर इकडे आता सॉरी आय मेड अ बिग मिस्टेक. आता याला ना परत उभं करून ठेवावं लागेल असं वरती. आफ्टर दॅट आय कॅन पुट दिस तवा हेअर अँड कॅन मेक अ बिग टाईप ऑफ बाजरा ब्रेड. तर ना आता मस्तपैकी भाकर बनवते याची, आणि मग पुन्हा मला भेटते. ती भाकर झाली माझी, ती टाकली आहे. आणि आता परत इथं अशी मस्तपैकी काठवड अशी धुवून घ्यायची मस्तपैकी. चटका लागला होता मला आता. तर असं पाणी टाकायचं आणि मस्त धुवून टाकायची आणि पाणी निथरायला ठेवून द्यायचं. हिला काही साबण लावून धुवायची गरज नसते. खूप छान नसतं पाण्याने धुवून टाकायचं. आजूबाजूला लागलेलं पीठ. आणि मी ना तांब्या रेग्युलरली वापरते म्हणून माझा असा काळा आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या विमने वगैरे घासला तर थोडासा चमकतो, पण मग पितांबरीनेच खरा मेन चमकतो. पण माझा डेली यूजमध्ये तांब्या असल्यामुळे ना मी लिटरली बॉटलमधनं पाणी तांब्यात टाकते मग पिते. त्याच्यामुळे त्याचा वापर जरा जास्त आहे माझा, म्हणून असा काळा दिसतोय. प्लीज इग्नोर. तशी मी आहे थोडीशी आळशी बरं का. बऱ्याच वेळेला माझे कामं झालेली नसतात, पण करायला लागली का मग अख्खं घर चमकायला लावते डायरेक्ट. तर असं पाणी हे करायचं, याचं पाणी टाकून द्यायचं आणि पुन्हा थोडंसं पाणी टाकून खंगाळून उभी करायची. तर आता ही भाकर थोडी भाजते. मला उलटणी मिळालेली नाही आहे, भांड्यांच्या पाट्यात खूप खाली ठेवली गेली मे बी, तर त्याच्यामुळे मी चाकू घेतला. तसं तर हाताने उलथायची सवय झाली आता, पण मग चटका लागायची भीती वाटते, तर अशी ठेवली. ही भाजून घेते. आता बनवते आहे मेथीची भाजी पातळ. चला तर मग आता भाजी झाल्यावर भेटते. मी माझी दुसरीवाली भाकर बघा कशी टम फुगते, अशी बघा फुगते याच्यावरती. क्या क्या इथं एक आहे बघा, गॅस विजत नाही, आपण किती जोरात भाकर आपटा. नाही तर गॅसवर जर भाजायला गेलं ना गॅस पटकन विजून होतं धापकन. तर ना ही दुसरी भाकर पण झाली माझी. त्या दिवशी आणलेली मेथीची भाजी ना, आम्ही बाजारातून मेथीची भाजी आणली होती, ती एकदा केली, पण दुसऱ्यांदा करायला ना मला निसायला वेळ भेटलाच नाही. वेळ भेटायचा नाही म्हणजे मी आजारी पडून गेली लगेच. ती निसताच आली नाही. मग आता संध्याकाळी मी जेव्हा पुन्हा निसायला घेतली ती हातामध्ये तशीच,
तर तिच्यामध्ये खूप सारे म्हणजे ती सडली होती, त्या लोकांनी पाण्यामध्ये ठेवलेली असेल ना विकायच्या आधी, तर ती आतमध्ये खूप सडली होती. तर मी ना जेवढे काढता येईल तेवढं काढलं आणि बाकीचे म्हटलं निसायचेच नाही, मला वैताग आला. तर मग ना मी ही बघू शकता एवढीशी मेथी निघाली, एवढीशी. तर तिचीच भाजी करणार आहे पातळ मायलेकींसाठी आमच्या दोघींच्या. कोथिंबीर थोडाशी धुवून स्वच्छ अशी उभी करून ठेवली आहे, तुम्ही इकडे बघू शकता. स्वच्छ अशी धुतली आहे आणि ना अशी उभी करून ठेवली आहे. नंतर बघा मेथीची भाजी मस्त झाली आहे, भाकरी घेतली एक आणि आता जेवण करणार आहे, उपवास सोडणार आहे. चला तर मग गाईज आज पुरतं एवढंच. पुन्हा भेटूया उद्या एका नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.